मित्रांनो, रायगड पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी महिन्यात स्थगिती दिली होती। या स्थगितीला आता 4 महिने होऊन गेले तरी पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नसल्याचे चित्र होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भरत गोगावले यांच्यासाठी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अदिती तटकरेंसाठी रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा कायम ठेवला आहे। पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी आग्रही असताना अजित पवारांनी मोठे विधान केले आहे। लवकरच रायगडला पालकमंत्री मिळेल असे ते म्हणाले। या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील पालकमंत्री पदावरील वाद मिटण्याची शक्यता आहे। रायगडला पालकमंत्री लवकरच मिळेल तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, पण आम्ही कुठलीही गोष्ट थांबवून ठेवली नाही। पालकमंत्री नसताना देखील 31 मार्च संदर्भात निधी परत जायला नको, खर्च व्हायला पाहिजे या संदर्भात गोष्टी केल्या। आता नवीन वर्ष आहे, त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेचे पैसे नेहमीपेक्षा जास्त सगळ्यांना देण्यात आले आहेत। रायगड जिल्ह्याला देखील लोकसंख्येच्या प्रमाणात देण्यात आला आहे, असे अजित पवार म्हणाले। भरत गोगावले हे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे हे जाहीरपणे सांगत आहेत, तर रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदारांची संख्या अधिक आहे, त्यामुळे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे असा त्यांचा दावा आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळावे यासाठी आग्रह धरला जात आहे। 1 मे रोजी अदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले, त्यामुळे पालकमंत्री पदावर तटकरे यांचा दावा अधिक मजबूत झाल्याची चर्चा आहे। त्यामुळे पालकमंत्री पदावर गोगावले की तटकरे यापैकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे। रायगडसोबत नाशिकच्या देखील पालकमंत्री पदाचा तिढा आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांचे नाव भाजपाकडून आघाडीवर आहे, तर शिवसेनेकडून दादा भुसे यांच्या नावासाठी आग्रह होता। मात्र कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनाच पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे। कुंभमेळाव्याच्या संदर्भात महाजन यांनी या बैठका घेत तयारीला देखील सुरुवात केली आहे, त्यामुळे महाजन यांच्या नावाची घोषणा ही केवळ आता औपचारिकता असल्याची चर्चा आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।